नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गोड कारलं जरी कितीही कडू असलं तरी आज आपण गोड कारलं ही रेसिपी पाहणार आहोत. हे कारलं जर तुम्ही केलं तर पुन्हा पुन्हा नक्की करताल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथं कारलं घेतलेलं आहे, त्याचा देठ काढून टाकलेला आहे आणि एका कारल्याचे आपण 3 ते 4 तुकडे करून घ्यायचे आहेत. आता ह्या कारल्याचे तुकडे केल्यानंतर आपण कारल्यामध्ये असलेल्या बिया काढून टाकूया. सर्व कारल्याच्या मी अशाच बिया काढून टाकणार आहे. तुम्ही पाहू शकता. मी संपूर्ण कारल्याच्या बिया काढून टाकलेल्या आहेत. आता एका बाउलमध्ये आपण हे कारलं घेऊया आणि 1 ते 2 वेळा हे पाण्याने मी धुवून घेणार आहे. आपण कारलं धुवून झालं की हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहोत. आणि चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ आपण पुन्हा टाकणार आहोत, त्या बेताने तिथं मीठ टाकून घ्या. इथं मी पाव चमचा मीठ टाकून घेतलेला आहे. आणि आता हा बाऊल आपण कुकरमध्ये ठेवून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आता आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण इथे 1 ते 1.5 चमचा चिंच घेतलेली आहे. ही चिंच आपण पाण्यामध्ये भिजत ठेवूया. आणि तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. यासाठी इथं पाववाटी सुक्या खोबऱ्याचे तुकडे आपण भाजून घेणार आहोत. सुक्या खोबऱ्याचे तुकडे छान असे खरपूस झाले ते आपण हे काढून घेऊया आणि थंड करायला ठेवणार आहोत. आता याच पॅनमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे देखील आपण खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजले की आपण हे थंड करणार आहोत. थंड केल्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचे आपण जे भाजून घेतलेले तुकडे आहेत ते आपण मिक्सरला थोडे जाडसर असे वाटून घेणार आहोत. शेंगदाणे वाटलेले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धणा पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, ही फक्त कलरसाठी असते. चवीनुसार मीठ, आपण अगोदर पण मीठ टाकलेलं आहे कारलं शिजताना, त्यासाठी त्या बेताने तिथे मीठ टाका. पाव चमचा गरम मसाला. आपण इथं गोड कारलं करत आहोत. मी इथं गूळ टाकून घेणार आहे. गूळ थोडा हातानेच कुस्करून टाकत आहे. इथं तुम्हाला गूळ नको असेल तर तुम्ही साखर टाकली तरी चालेल. मी इथं गूळ थोडा जास्त टाकलेला आहे. 1-2 चमचे मी इथं गूळ वापरलेला आहे. आणि जी चिंच आपण भिजत ठेवलेली होती त्या चिंचेचा मी कोळ काढून घेतलेला आहे. तो कोळ देखील आपण या मसाल्यामध्ये टाकून सर्व मिक्स करून घेणार आहोत. गुळाचे काही बारीक खडे आहेत ते व्यवस्थित असे चमच्याने मिक्स होत नाही आहेत, त्यामुळे मी हातानेच हे व्यवस्थित असा मसाला मिक्स करून घेणार आहे. आपला कारल्याचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण हा मसाला बाजूला ठेवूया. आपला कुकर देखील झालेला आहे. कुकर थंड झालेला आहे. आता आपण कुकरचं झाकण काढून कारल्याचा बाऊल काढून घेऊया. आपण कारले शिजताना पाणी टाकलेलं होतं, त्याच्यामुळे आता मी ही कारली
एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेत आहे. कारली शिजल्यात का मी हे तुम्हाला दाखवते. एकदम मऊसर असे हे कारले शिजले गेलेले आहेत. आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला आपण या कारल्यांमध्ये भरून घेणार आहोत. थोडं दाबूनच मसाला भरून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी कारल्यामध्ये मसाला भरलेला आहे. अशाच पद्धतीने सर्व कारल्यांमध्ये मी मसाला भरून घेणार आहे. सर्व कारल्यांमध्ये मसाला भरल्यानंतर काही मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे तो आपण कारल्यासाठीच वापरणार आहोत. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि पॅनमध्ये हे तेल सर्वीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. आणि जी आपण कारली भरून ठेवलेली होती ती आपण ही शॅलो फ्राय करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि हे आपण कारली शॅलो फ्राय करणार आहोत. एक 5 ते 7 मिनिटानंतर आपण ही कारली पलटी मारून घेऊया. म्हणजे सगळीकडून एकसारखी ही कारली शॅलो फ्राय करून घेणार आहोत. एक 10 ते 15 मिनटं लागतात ही कारली गॅसची फ्लेम लो ठेवून छान अशी क्रिस्पी करून घ्यायला. तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपली कारली छान अशी क्रिस्पी झालेली आहेत. यामध्ये आपण जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो टाकून घेणार आहोत आणि एक 5 मिनटं आपण ही मसाला कारल्यांमध्ये परतून घेऊया. म्हणजे वरून देखील कारल्यांना छान असा मसाला लागला जाईल. आपली मस्त अशी ही गोड कारली तयार झालेली आहेत.